आणि आता एक आनंदाची बातमी, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे। दादर, परळ, मलबार हिलमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे, तर अंधेरी, कुर्ला, सायन, माटुंगा आणि दादर परिसरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत। मुंबईतली ही दृश्य, मुंबईमध्ये आता बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे। अंधेरी, कुर्ला, सायन, माटुंगा आणि दादर परिसरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळू लागलेल्या आहेत आणि मुंबईकरांना काहीसा आता दिलासा मिळालाय। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईतली ही दृश्य आणि आता येणाऱ्या 3 दिवसात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याआधीच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याचं पाहायला मिळतंय। दादर, परळ आणि मलबार हिलमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी वैदेही कर्णिक सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। वैदेही, गुड मॉर्निंग। मुंबईकरांना काहीसा दिलासा, पावसाला सुरुवात झालेली आहे, काय अपडेट? आपण बघायला गेलं तर प्राजक्ता, काही दिवसांपासून राज्यात उकाडा होता, गर्मीने ते लोक त्रस्त झाले होते। तर तसंच आज सकाळपासून आपल्याला इथे बघायला मिळतोय कुर्ला, सायन आणि माटुंगा, दादर परिसरात पाऊस पडतोय। सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। वरुणराजाने हजेरी लावलेली आहे। तसंच काही भागात ढगाळ वातावरण सुद्धा पाहायला मिळतंय। हवामान खात्याने तशी शक्यता सुद्धा वर्तवली होती की पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे 23 ते 24 जूनच्या दरम्यान पाऊस पडेल आणि तसंच आज पावसाला सुरुवात झालेली आहे। आणि आपण बघू शकतोय की काही भागात तसंच सायन, कुर्ला, माटुंगा आणि दादर आणि तसंच मुंबईच्या काही उपनगरांमध्ये सुद्धा पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे। आणि तसंच आता जर बघितलं तर पाऊस अजून काही वेळ जर असाच सुरू राहिला तर वाहतूक कोंडी किंवा रेल्वेवर याचा परिणाम होऊ शकतो। परंतु काही महिन्यांपासून उकाड्याची जी लाट आली होती, घामाने आणि उकाड्यामुळे नागरिक जे त्रस्त झाले होते, त्यामुळे आता नागरिकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे या पावसामुळे। प्राजक्ता, ठीक आहे वैदेही, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी, या आढाव्यासाठी।